नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली। रात्रभर पाऊस कोसळल्यानंतर संध्याकाळपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली। निफाड, वणी, येवला भागात हा पाऊस पडत होता, यामुळे पिकं धोक्यात आली आहेत। नाशिक जिल्ह्यासह शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली। चांदवड, गोदाकाठ भागातील महासाकोरे, बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड तालुक्यात पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याला आजपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला होता। नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या पूर्व भागात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई परिसरात पावसाचा जोर अधिक होता। या अतिवृष्टीमुळे परिसरातील नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी बंधारे फुटल्यानं पुराचं पाणी थेट शेतात शिरलं। यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नंदुरबार शहरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अनेक पिकं कापणीवर आले, त्यामुळे या पिकांना मोठा फटका बसणार आहे। आता तोंडाशी आलेल्या पिकांची माती झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। ऐन वेचणीला आलेला कापूस मातीमोल झालाय। आता सरकारनं तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। पुण्याच्या रांजणगाव परिसराला सलग 5व्या दिवशी जोरदार पावसानं झोडपलंय। सततच्या पावसामुळे नुकत्याच लागवड केलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसतोय। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाचा फळबागांनाही मोठा फटका बसलाय। मनमाडमधून वाहणाऱ्या नद्यांना मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पूर आलाय। गुळणा आणि पांझण या नद्यांना महिनाभरात दुसऱ्यांदा पूर आलाय। यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वाशिममध्ये पावसानं हजेरी लावली। दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। वाशिमच्या पूर्व क्षितिजावर सुंदर इंद्रधनुष्य उमटलं आणि या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। तसंच रब्बी पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे। आपला मावळा संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या गडकोट किल्ल्यांची स्वच्छता केली जाते। आतापर्यंत 8 किल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली। यावेळी खासदार शाहू महाराज, आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली। खराब हवामानामुळे जंजिरा किल्ल्याकडे जाणारी जलवाहतूक बंद केल्यानं पर्यटकांचा हिरमोड झालाय। शिवाय इथल्या जलवाहतूक व्यावसायिकांनाही याचा फटका बसलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे ही जलवाहतूक बंद करण्यात आली। दिवाळीच्या सुट्टीत किल्ले रायगडावर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली। गेले 2 दिवस रायगड किल्ला पर्यटकांनी फुलून गेला। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनुभवण्यासाठी आणि स्वराज्याच्या राजासमोर नतमस्तक होण्यासाठी इथं आल्याचं पर्यटक सांगतायत। नाशिकच्या नांदूर, मधमेश्वर, शिर्डी उजव्या कालव्याच्या काँक्रिटीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। निफाड आणि सिन्नरच्या शेतकऱ्यांनी प्रस्तावित कामाला विरोध दर्शवला। यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत कालव्यात उतरून आंदोलन केलं। यावेळी काँक्रिटी अस्तरीकरण तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। संभाजीनगरच्या ढोलकीन इथं पंप हाऊसमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला। याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 900 आणि 700 मिमीच्या जलवाहिन्या तब्बल 12 तास बंद ठेवाव्या लागल्या। त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस उशिरानं होईल। धाराशिवकरांची लवकरच खड्ड्यातून सुटका होणार आहे। शहरातील रस्त्यांसाठी तब्बल 117 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कामांचं लवकरच भूमिपूजन होणार आहे। भाजप आमदार रणजित सिंग पाटील यांनी ही माहिती दिली आहे।